तर नवीन वर्षाकडून अनेक अपेक्षा प्रत्येकाच्या असतात आणि गेल्या वर्षात जे काही झालं ते सर्व विसरून आपण नवीन वर्षाकडे वाटचाल करत असतो आणि आपण पाहतोय तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी सुनील ढगे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, हॅपी न्यू इयर। आणि आपण पाहतोय नागपूरमध्ये सुद्धा तरुणांमध्ये असेल किंवा प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय। 2026 हे वर्ष सुरू झालेलं आहे, काय आहे त्या ठिकाणी परिस्थिती? पुलिस आई है, उन्होंने बंद करने के लिए। तर आपण पाहतोय सरत्या वर्षाला निरोप देण्यात आलेला आहे आणि 2026 या वर्षाचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। विविध प्रकारे अनेक संकल्पांसह नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जातंय। आपण पाहतो संपूर्ण जगभरात आज हा नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळतोय। अगदी 12 वाजेच्या ठोक्यावरती कशा प्रकारे तरुणाईनं ठेका धरलेला आहे तो देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। 2026चं स्वागत करण्यात आलं, सर्वजण सज्ज होते आणि अगदी त्याच पद्धतीनं 2026 या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यांवर गर्दी दिसतीये। मरीन ड्राईव्हचा परिसर असेल किंवा गेटवे ऑफ इंडियाचा परिसर, दादर चौपाटी, प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला गर्दी बघायला मिळतीये। या ठिकाणी आपण जर बघितलं तर तरुणाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात जमलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तरुणाईकडून जल्लोषामध्ये स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती तर आपण पाहतोय जगभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जात आहे आणि अनेक अपेक्षांसह नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। येणारं हे 2026 वर्ष प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येऊ हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि आपण पाहतोय विविध पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। कुठे आतषबाजी करण्यात आली, कुठे केक कटिंग करण्यात आलं, गाण्याच्या तालावर ठेका धरण्यात आला। मात्र नवीन वर्षाचं अगदी जल्लोषात संपूर्ण देशभरात स्वागत झालेलं आहे। आपण नागपूरमधली सुद्धा परिस्थिती बघितली, मुंबईमध्ये परिस्थिती बघितली, मुंबईमधल्या विविध भागांमध्ये आपण गेलो। मरीन ड्राईव्ह असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, दादर चौपाटी असेल, गिरगाव चौपाटी, ही दृश्य बघा, आतषबाजीची दृश्य कशा प्रकारे आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि आजचा हा उत्साह एका विशिष्ट वयोगटापुरता नाही तर प्रत्येक वयोगटासाठी हा उत्साह आपण पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी दादर चौपाटी या परिसरामध्ये मोठा जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अनेक कुटुंबीय आहेत ते आपल्या घरातून बाहेर पडलेले आहेत आणि या ठिकाणी जे स्वागत आहे 2026चं ते अत्यंत जल्लोषात आहे ते या ठिकाणी करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक कुटुंबीय आहेत, नवलाई आहे, या ठिकाणी अनेक तरुण आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। हा जो आनंद आहे तो 2026 जे येताना सर्व वर्ष आहे, जे आलेलं वर्ष आहे त्याचा हे स्वागत आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्णपणे जल्लोष आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असून सर्वांना हे नवीन वर्ष आहे ते सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं असं देखील प्रार्थना आहे, ती शुभेच्छा आहे त्या देखील या सर्व ज्या मुंबईकर नागरिकांनी आहेत त्या या माध्यमातून केलेल्या आहेत। नागनाथ शिंदेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी।